नमस्कार मित्रमंडळींनो, आपण आज जाणून घेणार आहोत संजय गांधी निराधार अनुदान योजना संदर्भातील 8 जून 2026 पर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट्सबद्दल. ओके, आता खूप साऱ्या मित्रमंडळींचे प्रश्न आहेत की राज्यात लाभार्थी पडताळणी का सुरू आहे, नवीन लाभार्थ्यांना संधी मिळणार का, आणि अपात्र लाभार्थ्यांवर काय काय कारवाई होत आहे, आणि आधार व बँक खाते लिंकिंग का महत्त्वाचे ठरत आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, आता संजय गांधी निराधार अनुदान योजना याबद्दल जी पहिली अपडेट आहे ती आहे लाभार्थी पडताळणीबद्दल. ओके, आता राज्यभर संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे आणि या पडताळणीचा उद्देश खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवणे हा आहे. तसेच प्रशासनाकडून लाभार्थ्यांची माहिती असेल, कागदपत्रे असतील आणि पात्रता निकषांची तपासणीसुद्धा आता केली जात आहे. ओके, आता दुसरी अपडेट आहे आधार व बँक खाते लिंकिंगवर भर. ओके, आता आधार कार्ड आणि बँक खाते लिंकिंगवर आता विशेष भर दिला जात आहे. अनेक लाभार्थ्यांना DBT म्हणजेच काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे आता थेट खात्यात अनुदान मिळत आहे. त्यामुळे आधार कार्ड आणि बँक खाते योग्य प्रकारे जोडलेले असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमचे खाते किंवा आधार माहिती अद्ययावत नसेल, बरोबर नसेल, तर भविष्यातील अनुदान तुम्हाला मिळण्यात अडचण येऊ शकते. ओके, त्यामुळे तुम्ही लिंक करून ठेवा आधार कार्ड आणि बँक खाते. तिसरी अपडेट म्हणजे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याच्या सूचना. ओके, आता एक मोठी माहिती म्हणता येईल. आता अनेक जिल्ह्यांमध्ये नवीन अर्ज आणि प्रलंबित अर्जांची तपासणी आता वेगाने सुरू झालेली आहे. जिल्हा प्रशासनांना ही प्रक्रिया जलद पूर्ण करण्याच्या सूचनासुद्धा देण्यात आल्या आहेत. यामुळे अनेक पात्र नागरिकांना लवकरच योजनेचा लाभ मिळण्याची सुद्धा शक्यता निर्माण झालेली आहे. आता वृद्ध असतील, दिव्यांग असतील, विधवा महिला असतील आणि निराधार नागरिकांसाठी ही एक महत्त्वाची बातमी म्हणता येईल. या घटकांना नियमित अनुदान मिळत राहावे यासाठी प्रशासनाकडून विशेष लक्षसुद्धा दिले जात आहे. जिल्हा स्तरावर आढावा बैठक घेऊन लाभार्थ्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. ओके, तसेच आता नंतरची अपडेट म्हणजे की मृत किंवा अपात्र लाभार्थ्यांची नावे वगळण्याची प्रक्रिया. ओके, आता पडताळणी दरम्यान काय झाले, काही ठिकाणी मृत लाभार्थी किंवा पात्रता निकष पूर्ण न करणाऱ्या व्यक्तींची नावे यादीत असल्याचे आढळून आलेले आहे. अशा लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे. ओके, यामुळे योजनेचा निधी खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचण्यास मदतसुद्धा होणार आहे. ओके, आता यामध्ये एक सकारात्मक बाब देखील आहे, ती म्हणजेच काय की ज्या ठिकाणी अपात्र लाभार्थ्यांची नावे वगळली जात आहेत त्या ठिकाणी नवीन पात्र लाभार्थ्यांचा सुद्धा समावेश करण्याची प्रक्रिया देखील सुरू होत आहे. ओके, म्हणजेच की अनेक गरजू नागरिकांना योजनेत सहभागी होण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. आता सर्व लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्न प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे तुम्ही तुमच्याजवळ ठेवा. ओके, अद्ययावत ठेवा, कारण पडताळणी प्रक्रियेदरम्यान ही कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. ओके, आधार कार्ड असेल, बँक पासबुक असेल, उत्पन्न प्रमाणपत्र असेल आणि इतर आवश्यक कागदपत्रे तुम्ही तुमच्याजवळ ठेवा, असे प्रशासनाकडून सुद्धा सांगितले जात आहे. ओके, त्यामुळे सर्वात मोठी अपडेट आजची म्हणजेच की राज्यभर लाभार्थी पडताळणी मोहीम सुरू आहे. अपात्र लाभार्थ्यांची छाननीसुद्धा केली जात आहे. आधार बँक लिंकिंगवर भर दिला जात आहे. नवीन पात्र लाभार्थ्यांना भविष्यात संधी मिळण्याची सुद्धा शक्यता निर्माण झालेली आहे. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे का, तुमची कागदपत्रे आणि आधार लिंकिंग पूर्ण झाले आहे का, हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की लिहा. ओके, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी योजना व ताज्या अपडेटसाठी माझे बडी नावाचे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.